नमस्कार मित्रांनो, आर टी ॲडमिशन 2025-26चा लॉटरीचा निकाल जाहीर झालेला आहे। आता तुमच्या घरी जर कोणी आर टीसाठी ॲप्लिकेशन दिलेलं असेल तर त्या विद्यार्थ्याचं नाव या आर टी रिझल्ट लिस्टमध्ये आहे का, हे जर तुम्हाला चेक करायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा होणार आहे। कारण या व्हिडिओमध्ये आर टी ॲडमिशन 2025-26ची जी निवड यादी आहे, जी रिझल्ट लिस्ट आहे, ती कशी पाहायची, कोणत्या वेबसाईटला आपण भेट द्यायची, त्याच्यामध्ये काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना कोणत्या आहेत याच्याबद्दलची सगळी माहिती आपण घेणार आहोत। त्याच्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल, चॅनलला तुम्ही पहिल्यांदा भेट दिलेली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। आणि तर तुमच्या आर टी ई रिझल्ट लिस्टबद्दल काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, जर आपल्याला आर टी ईचा रिझल्ट पाहायचा असेल तर त्याच्यासाठी गुगलच्या सर्च बॉक्समध्ये आर टी रिझल्ट 2025 हे आपल्याला टाईप करायचं आहे। हे टाईप केल्यानंतर आपल्यासमोर वेगवेगळ्या वेबसाईट ओपन होतात। त्याच्यापैकी ही जी पहिली वेबसाईट आहे student.maharashtra.gov.in या वेबसाईटला आपल्याला क्लिक करायचं आहे, म्हणजे ही वेबसाईट आपल्याला ओपन करायची आहे। आता ही वेबसाईट ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला या वेबसाईटचा इंटरफेस दिसतो। मित्रांनो, या वेबसाईटला काही महत्त्वाच्या सूचनासुद्धा दिलेल्या आहेत। आता पहिली सूचना आहे ती म्हणजे आर टी 25%च्या ऑनलाईन प्रवेश अर्जाची स्थिती पाहता सर्व्हरच्या क्षमतेपलीकडे जाऊन पोर्टल स्लो होऊ शकतो। त्यामुळे पालकांनी संभ्रमात न पडता काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावा। म्हणजे जर तुम्ही आर टीचा रिझल्ट पाहत असाल तर तुमची वेबसाईट हँगसुद्धा होऊ शकते, कारण या वेबसाईटला सध्या लिस्ट पाहणाऱ्यांची खूप गर्दी झालेली आहे। त्याच्यामुळे या वेबसाईटला ट्रॅफिक खूप मोठ्या प्रमाणात आल्यामुळे ही वेबसाईट आपल्याला त्वरित रिझल्ट दाखवू शकत नाही। त्याच्यामुळे आपण काय करायचं तर आपण पुन्हा प्रयत्न करायचा। म्हणजे एकदा जर आपल्याला रिझल्ट पाहता नाही आला तर आपण थोड्या वेळानंतर पुन्हा प्रयत्न केला पाहिजे। आता दुसरी जी महत्त्वाची सूचना आहे ती म्हणजे निवड यादीतील म्हणजे लिस्ट नंबर 1 प्रवेश पात्र विद्यार्थ्यांची प्रवेश घेण्याची मुदत दिनांक 14/2/2025 पासून 28/2/2025 पर्यंत राहील। म्हणजे ज्यांचंही नाव आर टी ईच्या रिझल्ट लिस्टमध्ये आलेलं आहे, म्हणजे ज्यांना ॲडमिशन भेटणार आहे, तर संबंधित शाळांमध्ये आपल्याला 14 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारीपर्यंत ॲडमिशन घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आहे निवड यादीतील प्रवेश पात्र बालकांच्या पालकांनी अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदवली आहेत त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती व साक्षांकित प्रती घेऊन जाव्यात। तसेच आपल्याला मिळालेल्या अलॉटमेंट लेटरची प्रिंट त्यांच्या लॉग इनमधून किंवा पडताळणी समितीकडे जाऊन काढून घ्यावी। आणि पालकांनी आपल्याबरोबर आर टी ई पोर्टलवर असलेली हमीपत्राची प्रिंट देखील घेऊन जावी। आपण आर टीचा अर्ज भरताना काही महत्त्वाचे डॉक्युमेंट जमा केले होते। आता शाळांमध्ये ॲडमिशन घेताना म्हणजे आर टीच्या लिस्टमध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याचं नाव आलं असेल तर त्याचे जेही ओरिजिनल डॉक्युमेंट्स असतील हे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि त्या ओरिजिनल डॉक्युमेंट्सची झेरॉक्स आणि त्याच्यासोबत अलॉटमेंट लेटरची प्रिंट ही आपल्याला ॲडमिशन घेताना लागणार आहे। आणि त्याच्यासोबत आपल्याला जे पोर्टलवर हमीपत्र दिलेलं आहे ते हमीपत्रसुद्धा ॲडमिशन घेताना आपल्याला घेऊन जायचं आहे। त्याच्यानंतर जी महत्त्वाची सूचना ती आहे आर टी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2025-26 या वर्षाकरिता निवड यादीतील प्रत्येक पात्र बालकांच्या पालकांना त्यांच्या मोबाईलवर SMS प्राप्त होतील। परंतु पालकांनी फक्त SMSवर अवलंबून न राहता आर टी पोर्टलवरील अर्जाची स्थिती या टॅबवर आपला क्रमांक लिहून लॉटरी लागली आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यावी। म्हणजे ज्याही मुलांनी आर टी प्रवेशासाठी अर्ज केलेले होते, आता रिझल्ट लागल्यानंतर त्यांना एक SMS येईल की तुमच्या विद्यार्थ्याचं नाव हे लॉटरीमध्ये आलेलं आहे। परंतु फक्त SMSवर पालकांनी अवलंबून न राहता स्वतः या पोर्टलवर जाऊन चेक करून घ्यावं की त्यांच्या बालकांचं नाव या लिस्टमध्ये आलेलं आहे का नाही। आता याबद्दलच यांनी महत्त्वाची सूचना दिलेली आहे। आता त्याच्यानंतरची जी महत्त्वाची सूचना आहे ती म्हणजे अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदवली आहेत त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि साक्षांकित प्रती म्हणजे सेल्फ अटेस्टेड डॉक्युमेंट्स हे पडताळणी समितीकडे जाऊन विहित मुदतीत आपला प्रवेश ऑनलाईन निश्चित करावा। आपला प्रवेश ऑनलाईन निश्चित झाला आहे याची रिसीट पडताळणी समितीकडून घेणे आवश्यक आहे। म्हणजे तुम्ही जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत त्या ओरिजिनल डॉक्युमेंटसोबत त्यांच्या झेरॉक्स प्रती घेऊन पडताळणी समितीकडे जायचं आहे आणि त्या समितीकडे जाऊन आपली जी ॲडमिशन आहे ती निश्चित करून घ्यायची आणि त्यांच्याकडून एक रिसीट घेणं हे गरजेचं आहे। प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी अर्जाची स्थिती या टॅबवर आपला अर्ज क्रमांक लिहून प्रतीक्षा यादीतील आपला नंबर पाहावा।
आता हे आपण पुढे पाहणारच आहोत. आता त्याच्यानंतरची जी महत्त्वाची सूचना आहे, प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी अर्जाची स्थिती म्हणजे तुमचं नाव लॉटरीच्या लिस्टमध्ये आलेलं आहे का हे पाहण्यासाठी अर्ज क्रमांक लिहून प्रतीक्षा यादीतील आपला नंबर पाहावा. म्हणजे आधी चेक करून घ्यायचं की तुमचं नाव लॉटरीमध्ये आलेलं आहे का नाही आलं आहे. आता त्याच्यानंतर आहे निवड यादीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याची मुदत संपल्यानंतर मगच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना अनुक्रमे SMS पाठवले जातील. म्हणजे ज्यांचं नाव RTEच्या ॲडमिशन लिस्टमध्ये आलेलं नाही आहे अशा विद्यार्थ्यांना वेटिंग लिस्टमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. आता जर जे टोटल सिलेक्शन आहे RTEच्या माध्यमातून ते टोटल सिलेक्शन झालेलं आहे 1,01,916 विद्यार्थ्यांचं आणि त्याच्यानंतर वेटिंग लिस्टमध्ये जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी आहेत 85,406. आता आपल्यासमोर महत्त्वाचा पॉईंट येतो तो म्हणजे आपलं नाव निवड यादीमध्ये आलेलं आहे का हे आपण कसं चेक करायचं. तर त्याच्यासाठी मित्रांनो मूळ निवड यादी किंवा सिलेक्टेड याच्यावर आपल्याला क्लिक करावं लागेल. आता क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीचे पर्याय ओपन होतात. त्याच्यात अकॅडमिक इयर 2025-26 आलेलं आहे. त्याच्यानंतर आहे सिलेक्शन लिस्ट नंबर. आता सिलेक्शन लिस्ट नंबरमध्ये आपल्याला सिलेक्शन लिस्ट 1 या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही ज्याही जिल्ह्यामधील असाल त्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी आपल्याला फिल करायचं आहे आणि गोवर आपण क्लिक करायचं. आता ही सगळी प्रोसेस केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने नाशिक जिल्ह्यातील RTE लिस्टमध्ये ज्यांचं नाव आलेलं आहे त्यांची लिस्ट आपल्याला दिसते. याच्यामध्ये सुरुवातीला आहे ॲप्लिकेशन नंबर, त्याच्यानंतर त्या विद्यार्थ्याचं नाव, त्याचं मीडियम कोणतं आहे, त्याचं स्टँडर्ड काय आहे, त्याची डेट ऑफ बर्थ काय आहे, त्याच्यानंतर आहे UDISC नंबर दिलेला आहे आणि स्कूल नेम. या सगळ्यांची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते. आता या ठिकाणी आपल्याला एक ऑप्शन देण्यात आलेला आहे तो आहे सर्च. आता या सर्च बॉक्समध्ये तुम्ही तुमचं नाव टाईप करायचं. तर अशा पद्धतीने तुम्ही या सर्च बॉक्समध्ये ज्यावेळेस तुमचं नाव टाईप कराल तर ॲटोमॅटिकली तुम्हाला या लिस्टमध्ये तुमचं नाव आलेलं आहे का नाही आलेलं आहे याची माहिती मिळेल. तर अशा पद्धतीने ज्याही विद्यार्थ्यांनी RTEसाठी अप्लाय केलेलं होतं ते स्वतःचं नाव या लिस्टमध्ये आलेलं आहे का हे तपासू शकतात. आता हे झालं ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे त्यांच्याबद्दल. परंतु ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं नाही आहे त्यांना वेटिंग लिस्टमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. तर ती वेटिंग लिस्ट कशी पाहायची हे आता आपण पाहणार आहोत. आता त्याच्यासाठी सगळ्यात आधी हा जो ऑप्शन आहे वेटिंग लिस्ट किंवा प्रतीक्षा यादी या ऑप्शनला आपल्याला क्लिक करावं लागेल. क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला 2 ऑप्शन दिसतात. एक आहे अकॅडमिक इयर 2025-26 आणि त्याच्यानंतर आहे डिस्ट्रिक्ट म्हणजे तुम्ही ज्याही जिल्ह्यातील असाल त्या जिल्ह्याची आपल्याला निवड करायची आहे. त्याच्यानंतर गो या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने वेटिंग लिस्टमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी आपल्यासमोर येईल. आता या यादीमध्ये तुम्हाला तुमचं नाव जर शोधायचं असेल तर मी आधी सांगितल्याप्रमाणे हा जो ऑप्शन आहे सर्च या सर्च बॉक्समध्ये तुम्ही तुमचं नाव टाईप करायचं. तर ज्यावेळेस तुम्ही या सर्च बॉक्समध्ये तुमचं नाव टाईप करता तर ॲटोमॅटिकली तुमचं नाव हे स्क्रीन होऊन तुमच्या समोर येते. प्रतीक्षा यादीमध्ये आपलं नाव आहे का हे जर चेक करायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने चेक करू शकता. मित्रांनो यामध्ये ॲडमिशन घ्यायच्या वेळेस आपल्याला अजून एका सर्टिफिकेटची गरज पडेल आणि ते सर्टिफिकेट आहे सेल्फ डिक्लेरेशन म्हणजे हमीपत्र. आता हे जे हमीपत्र आहे हे हमीपत्र आपल्याला आपल्या मूळ डॉक्युमेंटसोबत द्यायचं आहे. आता हमीपत्र आपल्याला कसं डाउनलोड करायचं आहे हे आपण पाहू. त्याच्यासाठी हे जे सेल्फ डिक्लेरेशन किंवा हमीपत्र आहे याच्यावर आपण क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आपल्याला डाउनलोड सेल्फ डिक्लेरेशन म्हणजे हमीपत्र हा एक ऑप्शन दिसतो. आता या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. आता अशा पद्धतीने आपल्याला हे हमीपत्र दिसते. आता या हमीपत्रामध्ये आपल्याला काही महत्त्वाची माहिती भरायची आहे. तर पहिली जी माहिती आहे ती म्हणजे विद्यार्थ्याचे नाव. आता या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्याचं नाव लिहायचं आहे. त्याच्यानंतर लिहायचं आहे त्याचा अर्ज क्रमांक. त्याच्यानंतर त्या विद्यार्थ्याच्या वडिलांचं नाव या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. आता ज्या तारखेला आपण आपला अर्ज पडताळणी समितीसमोर सादर करणार आहोत ती तारीख या ठिकाणी आपल्याला लिहायची आहे आणि त्याच्यासोबत सही आणि नाव म्हणजे पालकांची सही आणि नाव आणि त्याच्या खाली आपल्याला मोबाईल नंबरसुद्धा द्यायचा आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की ज्यांचं RTEच्या लॉटरीमध्ये नाव आलेलं आहे ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने RTEच्या लिस्टमध्ये स्वतःचं नाव पाहायचं. ज्या विद्यार्थ्यांचं नाव मूळ यादीमध्ये आलेलं नाही आहे म्हणजे सिलेक्टेड कॅन्डिडेटमध्ये आलेलं नाही आहे त्यांनी वेटिंग लिस्टमध्ये कशा पद्धतीने स्वतःचं नाव शोधायचं आहे त्याचीसुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेतली. आणि त्याच्यासोबत आपल्याला जे महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे हमीपत्र म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन सर्टिफिकेट हे सर्टिफिकेट कशा पद्धतीने आपण भरायचं हे सुद्धा पाहिलं आहे. तर मी आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच महत्त्वाचा वाटला असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा
आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.